नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री विलास अनंत राठोड, ठक्करबापा मनपा महापालिका माध्यमिक शाळेचा सहाय्यक शिक्षक. राज्यस्तरीय ऑनलाईन तासिकेमध्ये बऱ्हाणपूर महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित 5 प्रश्नपत्रिकांचा कृती आराखड्याचा जो आज टाइम टेबल आहे, त्यापैकी आज आपण तिसऱ्या प्रश्नपत्रिकाचा उत्तरासहित मराठी विषय आपल्याला या मराठी विषयाचा अभ्यास कसा करायचा आणि मराठी विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील याचा सुद्धा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयाची जी सराव प्रश्नपत्रिका कृती आराखडा जो आहे तिसरा, हा आज आपण सोडवणार आहोत. या मराठी विषयामध्ये 100 मार्कांचा मराठी विषय आहे आणि या 100 मार्कांमध्ये 80 मार्कांची लेखी परीक्षा आणि 20 मार्कांची तोंडी परीक्षा असे एकूण 100 मार्क आहेत. तर आज आपण 80 मार्कांचा जो पेपर आहे या 80 मार्कांचा पेपर कसा सोडवायचा आणि आज आपण उदाहरणाच्या माध्यमातून जी प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत ती प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्न कसे सोडवायचे आणि प्रत्येक प्रश्नाला अपेक्षित असणारे उत्तर हे कसं असणार हे आज आपण या प्रश्नपत्रिका कृती आराखड्याच्या माध्यमातून आज आपण अभ्यासणार आहोत. 80 मार्कांचा मराठी विषय हा 5 विभागात विभागणी केलेली आहे. पहिला विभाग गद्य, दुसरा विभाग पद्य आहे आणि तिसरा विभाग म्हणजे स्थूल वाचनाचा. चौथा विभाग व्याकरणाचा आणि 5वा विभाग म्हणजे उपजित लेखन. आणि या 5 विभागाला स्वतंत्र अशी गुण विभागणी आहे. आज आपण जे बघणार आहोत ते माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित SSC सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 याचा आपण आज सविस्तर उत्तर लेखनाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये प्रश्न पहिला प्रश्न पहिला जो आहे गद्य विभाग, प्रश्न पहिला आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात की पुढील गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. इथं विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न पहिला अ आणि आ हा 7-7 मार्कांचा आहे आणि त्या 7-7 मार्कांसाठी आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मधील जे धडे आहेत त्या धड्यावर आपल्याला एक उतारा दिलेला असतो आणि तो उतारा आपल्याला सोडवायचा आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला अ मध्ये एक उतारा असणार, त्यामध्ये 2 मार्कांचे 3 मार्कांची सोबत अभिव्यक्ती असणार. मग उतारा सोडत असताना आपण कसा सोडवायचा, त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपण जो स्क्रीनवर उतारा बघत आहोत तशाच प्रकारचा उतारा आपण परीक्षेला येणार आणि तो उतारा एकदम सविस्तरपणे वाचा, तो उतारा समजून घ्या. त्या उतार्यामध्ये ज्या काही संभाषण असतील, जे काही वर्णन केलेले असतील, जी काही घटना असेल, प्रसंग असेल, या सर्व घटना प्रसंग संभाषणाचा आपण व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. आणि उतारा समजून घेतल्यानंतर आपल्याला मग दिलेले जी काही आकलन कृती आहेत ती आकलन कृती वाचून, ते प्रश्न वाचून मग आपण प्रश्न सोडवायला सुरुवात केली पाहिजे. मग याचा काय फायदा होईल की जेणेकरून आपल्याला उतारा समजेल आणि प्रश्न समजतील आणि आपल्याला जे काही विचारलेलं आहे, प्रश्न जो काही विचारलेला आहे
त्या प्रश्नाचं आपण अचूक उत्तर लिहिणार. आता उत्तर लिहिताना मुलं काय चुका करतात, की उतार्यामधला एखादा शब्द बघणार, प्रश्नामधील एखादा शब्द बघणार आणि तो उतार्यामध्ये सापडला, तर ओळीच्या ओळी पूर्ण ते उत्तरामध्ये लिहितात. ही जी पद्धत आहे ती चुकीची आहे. तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, आकलनकृती विचारलेला आहे, प्रश्न काय विचारलेला आहे, उत्तर काय अपेक्षित आहे. आता आकलनकृती आपल्याला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात विचारलेली असते. मग आपल्याला जे विचारलेलं आहे तेवढंच अचूक उत्तर लिहिलं पाहिजे. म्हणजे याच्यावर परिणाम काय होतो? तुमचं उत्तर बरोबर येतं आणि जे काही एक्झामिनर आहे त्या एक्झामिनरवर चांगला परिणाम पडत असतो, की जेणेकरून त्यांच्या मनामध्ये एक विचार येतो, की विद्यार्थी याने अचूक उत्तर लिहिलेलं आहे, अचूक कृती सोडवलेली आहे, म्हणजे याने याचा अभ्यास चांगला असेल, असं एक मनामध्ये भावना निर्माण होते. तर मग आपण अशाच प्रकारे आज कृती सोडून घेऊया. आपल्याला उपास या पाठामधला पॅसेज आलेला आहे, उतारा आलेला आहे आणि त्या उतार्यामध्ये जे पंत आहेत त्या पंतांनी आपलं वजन कमी करण्यासाठी त्यांनी डायटिंग सुरू केलेली आहे. डायटिंग सुरू करत असताना त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी बातमी आहे ती बातमी पूर्णपणे पसरते आणि ती बातमी पसरल्यानंतर त्याला अनेक आजूबाजूचे लोक, ऑफिस मधली लोक त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतात. जे सल्ले देतात पंत हे ऐकतात आणि आपल्या मनाचं करतात. पण यामध्ये काय आहे, की एखादी गोष्ट माणसांच्या मनामध्ये त्यांना सवय झालेली असते आणि ती सुटत नाही. किती लोकांनी जरी काही सांगितलं, किती सल्ले दिले, किती उपदेश दिले, पण पंतांना जे काही करायचं असतं तेच पंत करत असतात. असा एक या पॅसेजमध्ये एक आपल्याला प्रसंग दिलेला आहे आणि त्या प्रसंगावर प्रश्न विचारलेले आहेत, की आचार्य बाबा बर्वे यांचा सल्ला. म्हणजे पंतांना बाबा बर्वे यांनी डाएट विषयी कोणता सल्ला दिला. आता ही कृती आपल्याला 2 मार्काला आहे. मग आपल्याला तो पॅसेज वाचावा लागेल. आता मी इथं तुम्हाला कृती सोडून दिलेल्या आहेत, कारण पॅसेज मोठा आहे, आपल्याला वेळ जाईल त्यासाठी. आता आचार्य बाबा यांनी पंतांना कोणता सल्ला दिला, तर जिभेवर ताबा ठेवा, संयम ठेवा, एकाग्रता हवी आणि बोलणे बंद. म्हणजे हे जे काही मी आकलनकृती सोडवलेले आहेत ते अतिशय अचूक, जे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत तेच त्याचं उत्तर इथं मी लिहिलेलं आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही उत्तर लिहायचंय. विद्यार्थी चूक काय करतात, की ओळीच्या ओळी लिहितात आणि ओळीच्या ओळी लिहिल्यामुळं एक तर त्यांचं उत्तर चुकतं. एक्झामिनर जे पेपर चेकर असतात, पेपर चेक करणार असतात, त्यांना अचूक उत्तर सापडत नाही आणि अचूक उत्तर न सापडल्यामुळे ते चुकीचं उत्तर बरोबर असून सुद्धा ते चुकीचे देतात. त्यामुळे जे काही विचारलेलं म्हणजे आचार्य बाबा बर्वे यांचा सल्ला. आता पंतांना जे बाबा बर्वे यांनी सल्ला दिला होता, की जिभेवर ताबा, एकाग्रता हवी, संयम ठेवा, बोलणे बंद, हा त्यांना सल्ला दिला होता. 4 सल्ले दिले होते आणि आपण जर 4च्या 4 लिहिलं तर आपल्याला 2 मार्क मिळतात. म्हणजे पहिली कृती आपल्याला 2 मार्काला असते, ती आपण इथं सोडवली. दुसरी कृती काय विचारले, की साखळी पूर्ण करा. साखळी पूर्ण करा याच्यामध्ये खुराकाच्या भाज्या, खुराकाच्या म्हणजे खाण्याच्या भाज्या कोणकोणत्या आहेत, त्यांना डाएटमध्ये कोणकोणत्या भाज्या खाण्याविषयी सल्ला दिलेला होता. तर खुराकाच्या भाज्या काय, पहिली पडवळ, भेंडी आणि दुसऱ्या पण इथं 2च लिहिलेल्या आहेत, विचारलेल्या आहेत म्हणून आपण 2च लिहिणार आहोत. पडवळ, भेंडी आणि शेवगाच्या शेंगा पण आहेत, चवळीच्या शेंगा पण आहेत, हे पण दिले, पण आपल्याला 2 विचारल्यामुळे आपण 2च लिहिणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला अचूक आकलन कृती ह्या सोडवायच्या असतात. अचूक तुम्ही उत्तर लिहिलं, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, अचूक उत्तर आकलन कृती लिहिली तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतील. आता तिसरा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न म्हणजे अतिशय 3 मार्कांचा प्रश्न आहे. अतिशय सोपा असतो. तुम्हाला जे काही वाटतं ते लिहायचं असतं. यासाठी आपल्याला आकलन कृती जी आहेत ती प्रश्न पहिला अ मध्ये 3 मार्काला आणि प्रश्न पहिला आ मध्ये सुद्धा 3 मार्काला विचारले जाते. मग आकलन कृती कधी कधी त्या पॅसेजच्या आधारावर विचारले जाते, कधी कधी पाठाच्या आधारे विचारले जाते, तर कधी कधी तिसरी असं पण विचारलं जाऊ शकतात, की
त्याच्या पाठापाठ किंवा पॅसेज याच्या अनुषंगाने सुद्धा आकलनकृती विचारलं, सॉरी, सोमत विचारलं जातं. आता सोमत विचारत असताना पाठात उतार्यावर जर सोमत विचारलं तर आपल्याला तो उतारा वाचायचा असतो आणि त्या विचारलेल्या सोमताला अनुसरून उतार्यावरून आपल्याला उत्तर लिहायचं असतं. पण यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण उतारा वाचलेला आहे, समजून घेतलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोमत लिहित असताना तो प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि त्या प्रश्नाला अनुसरून तुम्हाला काय वाटतं आहे, तुम्हाला त्या प्रश्नामध्ये काय अपेक्षित आहे, ते जर आपल्याला लिहायचं असतं. म्हणजे इथं बघा, दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा. दोरीवरची दोरीवरच्या दोरीवरच्या उड्या मारताना हा जो काही प्रसंग आहे पंतांचा, त्याने जेव्हा दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केली, त्या प्रसंगाला अनुसरून आपल्याला जो काही विनोद समजला आहे तो विनोद आपल्याला इथे लिहायचा आहे. म्हणजे इथं या पॅसेज मधूनच आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे पंतांना डायटिंगसाठी दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या सहकार्याने, कचेरीतील जे काही सहकारी होते त्यांनी दिला होता. पंताची जी खोली होती ती 8x10 एवढी लहान होती आणि त्यात त्यांनी दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस काय झालं की जेव्हा दिवाणखाना संपूर्ण दोरी फिरताना एकदा ड्रेसिंग टेबलच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली पडल्या. म्हणजे जेव्हा साहित्य जे काही पडलेले होते ते साहित्य आणि खाली पडलेलं असताना खाली पडले, त्याच्यामुळं त्यांना दोरीवरच्या उड्या मारणे शक्य नव्हतं. दुसरं, त्यांनी दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला आणि नंतर दिवाणखान्यात संपूर्ण दोरी फिरवताना एकदा ड्रेसिंग टेबलाच्या तेलाच्या जे काही बॉटल होत्या ते खाली पडल्या, औषधाच्या बाटल्या सुद्धा खाली पडल्या. दुसऱ्या वेळेस दोरी शेजारच्या आचार्य बर्वे यांच्या गळ्यात अडकली. या सर्व धडपडीतून अपुऱ्या जागेत दोरीवरच्या उड्या किती हास्यास्पद ठरतात हे लेखाने इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं, डायटिंग करण्याचा अघोरी उपायाची या प्रसंगातून खिल्ली उडवली आहे. अशा प्रकारे विसंगतीतून घडलेला हा जो काही विनोद आहे तो विनोद इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा जो सोमताचा जो प्रश्न होता तो सोमताचा प्रश्न आपल्याला या उताराच्या आधारे लिहायचा होता आणि पंतांनी जे काही दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केली होती आणि ती मारत असताना त्यांना जो काही प्रसंग घडला त्या प्रसंगाचं वर्णन आपल्याला या सोमतामध्ये करायचं होतं. म्हणजे जो पहिला प्रकार आहे तो सोमत आपल्याला उतार्यावर सुद्धा विचारला जाऊ शकतो, ते इथं उतार्यावर विचारलेला आहे. आता प्रश्न पहिला आ मध्ये आपल्याला 7 मार्काचाच उत्तर आहे. पुढील गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा आणि 7 मार्कांचा हा उत्तर आहे. जसा प्रश्न पहिला अ मध्ये होता तसा सेम इथं सुद्धा 2 मार्कांच्या आकलनकृती विचारलेल्या आहेत. पण आकलनकृती इथं वेगळी विचारलेली आहे. म्हणजे आकलनकृती आपल्याला कधी कधी रिकाम्या जागामध्ये विचारले जाऊ शकतील, कधी कधी सत्य असत्यमध्ये विचारले जाऊ शकतील, कधी एका वाक्यामध्ये विचारले जाऊ शकतील. म्हणजे त्या पॅसेज मध्ये जे काही प्रश्न बनवताना जे काही शक्य जसं बनवता येईल त्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न बनवून आकलनकृती विचारली जाऊ शकते. आकलनकृती एकाच प्रकारची विचारली जाऊ शकत नाही. तर इथं पहिली आकलनकृती आहे की सत्य असत्य विधाने ओळखा. पहिला काय, कुत्र्यापेक्षा लहान आकाराची पिल्ले होती. रानकुत्री पिल्ल्याचे मित्र असतात. आता इथं
हा जंगल डायरी मधला पॅसेज आहे, उतार आहे. आणि या उतार्यामध्ये जी काही छोटी छोटी पिल्लं होती, त्या पिल्लांचा वर्णन केलेलं आहे. आणि ते पिल्लं त्यांच्या आईच्या अंगावर कशा प्रकारचे खेळत होती, वाघीण त्या पिल्लांसाठी जंगलामध्ये फिरून शिकार आणते आणि शिकार आणल्यानंतर ती त्यांना कशा प्रकारे त्याने आपल्या आवाजाच्या इशारामध्ये त्यांना बोलवते. एकंदरीत त्या वाघीण आणि त्यांची जी छोटी छोटी दोन पिल्लं आहे, त्या पिल्लांचं एकमेकांविषयी असलेलं प्रेम आणि त्यांचं खेळण्याविषयी वर्णन या उतार्यामध्ये केलेलं आहे. आणि या उतार्यामध्ये त्याच अनुषंगाने तर आकलनकृती सुद्धा विचारली आहे की कुत्र्यापेक्षा लहान आकाराची जी पिल्लं होती, सत्य की असत्य असं विचारलेलं आहे. तर आपण आता कृती सोडूया. की इथं बघा 2 मार्कांची आकलनकृती आहे. कुत्र्यापेक्षा लहान आकाराची पिल्ले होती, हे खरं सत्य आहे. वाघिणीची जी 2 छोटी छोटी पिल्लं होती ती कुत्र्यापेक्षाही लहान आकाराची पिल्ले होती. आणि दुसरी जी आकलनकृती आहे, रानकुत्री पिल्लांचे मित्र असतात. जंगलामध्ये असणाऱ्या जे काही रानकुत्रे होते ते वाघिणीच्या पिल्लांचे मित्र असतात असं सांगितले. असं ते मित्र नसतात. नंतर दुसरी आकलनकृती आहे ती म्हणजे वाघिणीच्या पिल्लाचे कोणतेही 2 खेळ. जेव्हा वाघीण ही रात्रभर शिकार करून परत येते, आपल्या पिल्लांना त्या छोट्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी शिकार करून परत येते आणि परत आल्यानंतर ती छोट्याशा तळ्यामध्ये ती पिल्लं खेळत असतात. ती वाघिणी सुद्धा तिथे थोडंसं आराम करते आणि आराम करत असताना जी ही पिल्लं त्यांच्या अंगावर कशा प्रकारे कोणकोणते खेळ खेळत होती त्याविषयी इथं विचारलेलं आहे. वाघिणीच्या पिल्लांचे कोणतेही 2 खेळ म्हणजे एकमेकाचा पाठलाग करणे. वाघीण झोपलेली असताना ते दोन्ही पिल्लं आपापसात खेळतात आणि एकमेकाचा पाठलाग करतात. नंतर आपापसात मारामारी सुद्धा करतात, पाण्यात उड्या मारत असतात. अशा प्रकारची ती खेळ आपल्या आई झोपलेली असताना, वाघीण झोपलेली असताना ती पिल्लं करत असतात. नंतर इथं 3 मार्कांचा स्वमत मिळालेला आहे. वाघीण व तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे या पॅसेजमध्ये वाघीण जेव्हा शिकार करून जंगलातून येते आणि जंगलातून आल्यानंतर त्या पिल्लं आणि आई यांचा जो काही भेटीचा जो प्रसंग आहे तो प्रसंगांचं वर्णन आपल्याला इथं करायचं आहे. म्हणजे वाघिणीने आपल्या पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवलेले होते. वाघीण ही शिकारला जात असताना ती त्याने त्या पिल्लांना छोट्याशा लहान लहान झुडप्यामध्ये तिने लपून ठेवलेलं होतं. आणि नंतर परिसरातील शत्रू जनावरांपासून त्यांचे रक्षण व्हावे आणि पिल्ले सुखरूप राहावीत ही काळजी वाघिणीने घेतली होती. म्हणजे कोणी परकीय जनावरापासून आपल्या पिल्लांना त्रास होऊ नये यासाठी तिने काळजी घेऊन त्या पिल्लांना त्या जांभळीच्या दाट झुडपामध्ये तिने लपून ठेवलेलं होतं. वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल खूप जागृत होती. रात्रभर जंगलात फिरून वाघीण आली तेव्हा आईची हाक ऐकताच लपलेली पिल्ले तिच्याकडे आनंदाने झेपावली. वाघीण पाण्यात बसली तेव्हा पिल्लाच्या आनंदाला उधाण आले. यावरून पिल्लांचे आईवरील असीम प्रेम दिसले. सगळ्या पिल्लांनी पाण्यात उड्या मारल्या व त्यांच्या दंगा सुरू झाला. जरा वेळाने केलेली शिकार पिल्लांना खाऊ घालावी म्हणून वाघीण पाण्यातून उठली व चालू लागली. तशी तिच्या मागे 2 पिल्लं निघाली. 2 अजून पाण्यात खेळत होती. बघा की या स्वमतामध्ये वाघीण आणि वाघिणीची जी पिल्लं होती छोटी त्यांच्या भेटीचा प्रसंग आपल्याला सांगायचा. आणि हा भेटीचा प्रसंग जो आहे तो या पॅसेज मध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे मनाने लिहायची काही आवश्यकता नाही. आपल्याला पॅसेज वाचायचं आहे, समजून घ्यायचं आणि कशा प्रकारे त्यांची भेट झाली, मुलं कशा प्रकारे आईजवळ खेळतात, आई आल्यानंतर कशा प्रकारे आनंद व्यक्त करतात आणि वाघीण
ती पाण्यात बसलेली असताना मुलं कशी खेळतात आणि आई आणि पिल्लं यांच्यामधील जो प्रेम आहे, त्या प्रेमाचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे, अशा प्रकारे आपल्याला इथं सोमत लिहायचं आहे. सोमत म्हणजे आपलं स्वतःचं मत. प्रश्न समजून घेतल्यानंतर स्वतःचं मत काय आहे, ते मत आपल्याला व्यक्त करायचं असतं. इथं प्रश्न पहिला ई मध्ये आपल्याला अपठित उतारा विचारला जातो. म्हणजे पुढील अपठित गद्य उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. हा जो उतारा आहे 4 मार्कांचा आपल्याला विचारला जातो आणि हा उतारा आपल्याला अपठित आहे, आपल्या पुस्तकातला नसतो. म्हणून हा उतारा सुद्धा सोडत असताना याच्यावर 2-2 मार्कांच्या 2 मार्काच्या आकलन कृती विचारले जातात आणि 2 मार्कांचा सोमत. तर हा उतारा सुद्धा आपल्याला मन लावून वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला आकलन कृती वाचून अभ्यास करून ते योग्य ते उत्तर आपल्याला यायचे असतात. आता इथे बघा, उन्हाळा हा शब्द आपल्या मनात काय घेऊन येतो? काहीतरी रसाळ, गोड आणि स्वादिष्ट काहीतरी असे की जे खायला आपल्या सर्वांना फार प्रिय असते. आंब्याला फळाचा राजा म्हणतात. आंबे झाडांना लागतात. आंब्याचे झाड 60 फुटापर्यंत उंच वाढते. आंब्याच्या झाडांना चांगली फळे येण्यासाठी गरम आणि कोरडे हवामान लागते. नंतर लागवड केल्यानंतर 4 ते 6 वर्षांनी आंब्याच्या झाडांना फळे येतात. फळे सोनेरी, पिवळे, हिरवे अथवा लाल जर्द असते. फळांचा गर सामान्यपणे गडद नारंगी छटा असलेला पिवळ्या रंगाचा असतो. तो गोड आणि रसाळ असून त्याला सर्वाधिक स्वादिष्ट गंध असतो. फळाला एकच मोठी बी आतमध्ये असते. आंब्यापासून लोणची, मुरुंबे, रस आणि मिठाई बनते. जीवनसत्वाची व खनिजांची समृद्ध असते. म्हणजे हा जो पॅसेज आहे ते हा पॅसेज आंब्याचे जे झाड आहे त्या झाडाविषयी माहिती दिलेली आहे. म्हणजे आंब्याचं झाड कशा प्रकारे महत्वाचं असतं, आंब्याच्या झाडापासून आपल्याला काय मिळतं, आंब्याचं झाड हे आंबे खाल्ल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे जीवनसत्व मिळत असतात, आंब्याच्या झाडाला येणारे जे आंबे असतात त्यांचा रंग कोणत्या प्रकारचा असतो, अशा प्रकारे ही माहिती आपल्याला दिली असते. आणि हे दिल्यानंतर आपल्याला आकलन कृती विचारलेली आहे की आंब्याच्या झाडाला लागणारे हवामान. आता ही आकलन कृती 2 मार्काला विचारलेली आहे. तर आपल्याला आंब्याच्या झाडाला लागणारे हवामान ते उतार्यामध्ये आपण वाचले आहे की गरम आणि कोरडे हवामान त्यांना आंब्याच्या झाडाला आवश्यक असतं. नंतर या पॅसेज मध्ये आपल्याला आकलन कृती 2-3 विचारली जाऊ शकते, कारण आंब्याच्या रंगांचे कलरचे 4 प्रकार दिले होते, तशा प्रकारे सुद्धा विचारले जाऊ शकतात. पण आपल्याला 2 मार्कला आंब्याच्या झाडाला लागणारे हवामान ही आकलन कृती विचारली होती. म्हणून आपण गरम आणि कोरडे एकेका शब्दात आपण लिहिलेली आहे आणि एकेका शब्दात लिहिली तर अचूक लिहिली, योग्य लिहिली तर तुम्हाला इथं 2 मार्क मिळणारच आहे. तर इथं दुसरा प्रश्न आहे सोमताचा, निसर्ग व पक्षी यांचे संवर्धन करण्याबाबत तुमचे विचार काय? बघा, आपण ज्या काही पहिल्या 2 सोमत सोडवले ते उतारावर अवलंबून होते, कारण उतारामध्ये त्यांचं उत्तर होतं. ही आकलन कृती ही उताराच्या अनुषंगाने आहे. उतारामध्ये आंब्याच्या झाडाची माहिती दिली आहे. म्हणून निसर्ग आणि पक्षी निसर्ग आणि पक्षी यांचं संवर्धन करण्यासाठी स्वतः आपलं मत व्यक्त करायचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न समजला, त्या प्रश्नाला अनुसरून तुम्ही निसर्गाचं संवर्धन कशा प्रकारे करणार आहात, त्यासाठी कोणकोणते उपाय तुम्ही करणार आहात, कोणते नियोजन करणार आहात, निसर्ग आणि पक्षी यांचा संबंध काय आहे, आणि दुसरं निसर्ग पक्षी यांचं संवर्धन कसे करता येईल आपल्याला, याबद्दल विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे.
आणि स्वतःचं मत व्यक्त करायला मर्यादा नसते. त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 ओळीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं आहे, की निसर्ग आणि पक्षी यांना वाचवण्यासाठी, यांचं संवर्धन करण्यासाठी आपलं मत काय आहे, ते मत उपाययोजना काय आहेत, त्या उपाययोजना आपल्याला याच्यामध्ये लिहायच्या आहेत. नंतर प्रश्न दुसरा, पदवी विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये आता आपण 18 मार्क सोडवला. आता आपल्याला प्रश्न दुसरा म्हणजे पदवी विभाग. पदवी विभाग हा प्रश्न दुसऱ्यापासून सुरुवात होतो आणि पदवी विभागामध्ये आपल्याला 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न पहिला 8 मार्कांचा आणि प्रश्न दुसरा 8 मार्काचा. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, की मला 16 मार्क कशी मिळतील? पदवी विभागामध्ये मला 16 मार्क कशी मिळतील? आणि मला 16 मार्क मिळवण्यासाठी काय करावं लागेल? या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर पदवी विभागाचा अभ्यास करत असताना सर्वांनी एक लक्षात ठेवायचे, की ज्या काही आपल्याला पुस्तकामध्ये ज्या काही कविता दिलेल्या आहेत, 5 कविता आहेत आणि त्या 5ही कवितांचा अभ्यास करत असताना आपल्याला कवितेच्या नावापासून कवीच्या नावापासून अभ्यास करायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथे एक आहे, की जेव्हा आपण कवीचा परिचय वाचतो आणि कवीचा परिचय वाचल्यानंतर त्या पॅराग्राफमध्ये शेवटचा जो पॅराग्राफ असतो, की ज्या पॅराग्राफमध्ये कवितेचा पूर्ण अर्थ दडलेला असतं. कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे कवीने, हे सांगितलेलं असतं. तो जो काही शेवटचा पॅसेज आहे, उतारा आहे 2-3 ओळींचा, तो तुम्ही पाठ केला पाहिजे. कारण आपल्याला प्रश्न दुसऱ्या मध्ये 2-2 मार्कांच्या कृती विचारलेल्या आहेत. त्या 2-2 मार्कांच्या कृती लिहित असताना आपल्याला परिचयामधला जो शेवटचा पॅसेज आहे, त्या पॅसेजचा आपल्याला फार मोठी मदत होणार आहे. मग नंतर आपण कवितेचं नाव वाचलं, कवीचं नाव वाचलं, कवित्रीचं नाव वाचलं आणि आपल्याला प्रत्येक कवी आणि कवित्रीचं नाव पाठ पाहिजे. मग कवितेमध्ये काय दिलेलं आहे, परिचयामधला शेवटचा जो पॅसेज आहे, तो तुम्ही 2-3 ओळींचा तो तुम्ही पाठ केला पाहिजे. हे पाठ झाल्यानंतर 5ही कवितेचे जे काही शब्दार्थ आहे, कारण आपल्याला प्रश्न दुसरा मध्ये शब्दार्थ 4 मार्कांचे आहेत. तर तुम्हाला सर्व कवितांचे शब्दार्थ पाठ पाहिजे आणि शब्दार्थ पाठ झाल्यानंतर प्रत्येक शिक्षक कविता शिकवत असताना कशा प्रकारचं स्पष्टीकरण देतात, कशा प्रकारचे उदाहरण देतात, हे तुम्ही लक्षात ठेवून आपल्याला, जर तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला तर तुम्हाला कवितेमध्ये पदवी विभागामध्ये 16 पैकी 16 मार्क मिळतीलच. मग चला तर आता आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या कवितेवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण सोडवणार आहोत. तर इथं बघा, कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता कविता विचारलेली आहे, झाड बसते ध्यानस्थ ऋषी मुनी सारखं, आणि ही कविता आपल्याला विचारलेली आहे. आणि ही कविता विचारल्यानंतर याच्यावर आपल्याला कृती विचारलेल्या आहेत. याच्यामध्ये सुद्धा कृती आहेत. 2-2 मार्काच्या 2 आकलन कृती आपल्याला इथं विचारलेल्या असतात. नंतर पहिली आकलन कृती काय आहे, की तुम्ही कविता शिकलेला आहातच, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. आता आपण आकलन कृती सोडवणार आहोत. पानझडी नंतर हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. इथं प्रश्न तयार करायला सांगितलेला आहे. कवितेच्या आधारे आपल्याला सांगितलं की पानझडी उत्तर येईल, पानझडी हे उत्तर येईल असं तुम्ही प्रश्न तयार करा. म्हणजे आपल्याला प्रश्न तयार करता येईल की झाड पुन्हा नवीन वस्त्र कधी धारण करते. झाड पुन्हा नवीन वस्त्र कधी धारण करते, की जेव्हा पानझडी होते, झाडाची पानं गळतात तेव्हाच त्यांना नवीन पालवी फुटत असतात. म्हणजे तुम्हाला झाड पुन्हा नवीन वस्त्र कधी धारण करते असा प्रश्न तयार करावा लागेल, मग तुम्हाला 1 मार्क मिळते. नंतर इथं दुसरा प्रश्न विचारला आहे, अलगद उतरणारे थेंब. कवितेमध्ये आपल्याला स्पष्टीकरण
जेव्हा आपण अभ्यासला तेव्हा आपल्याला याचं उत्तर कविता समजलेली आहे की अलगद उतरणारे थेंब दव किंवा दवाचे टपोरे थेंब. दुसरी, कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे टवटवीत फुलासारखं. टवटवीत फुल. बघा इथं तुम्हाला जे उत्तर अपेक्षित आहे, प्रश्न पहिला तुम्हाला समजून देत असताना मी सांगितलं की जे उत्तर अपेक्षित आहे तेच लिहा. काही विद्यार्थी कवितेच्या ओळीच्या ओळी लिहितात, ते पण चुकीचं आहे. जे तुम्हाला काय विचारलं होतं इथं, अलगद उतरणारे थेंब. कवितेमध्ये सांगितलं आहे की दव किंवा दवाचे टपोरे थेंब एवढं लिहित, आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे त्याच्यामुळे मार्क कटण्याची भीती नसते, कापण्याची भीती नसते. योग्य उत्तर लिहिलं आउट ऑफ मार्क्स मिळतात. दुसरा, कवितेच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे टवटवीत फुल. अशा प्रकारे आपल्याला इथं 2 मार्काला 2 आकलनकृती विचारलेल्या आहेत. आता दुसरं आकलनकृती म्हणजे पुढील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. इथं आपल्याला कवितेमधल्या ज्या काही ओळी आहे त्या ओळीमधील कोणतीही एक ओळ आपल्याला विचारल्या जातील आणि एक ओळ तुम्हाला 2 मार्काला आहे. आता 2 मार्काचा प्रश्न लिहिताना तुम्हाला समजून घ्यावं लागेल की हसावं कसं सळसळत्या पानासारखं. हसावं कसं सळसळत्या पानासारखं ही तुम्हाला कवितेची ओळ विचारलेली आहे. आणि कवितेची ओळ विचारल्यानंतर 2 मार्कांचा प्रश्न आहे. त्यासाठी तुम्हाला प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. इथं मी प्रस्तावना लिहिली नाही, पण तुम्ही काय करा, पहिला पॅराग्राफ म्हणजे प्रस्तावनेचा टाकायचा. प्रस्तावना कशी लिहायची? कवितेचं नाव एकेरी अवतरण चिन्हात, या कवितेमध्ये कवी किंवा कवित्री याने कवी किंवा कवितेचं नाव एकेरी अवतरण चिन्हात लिहा आणि मग लिहा की या कवितेमध्ये कवीने किंवा कवित्रीने अशा प्रकारची माहिती सांगितलेली आहे. म्हणजे तुम्ही प्रस्तावना लिहिली तर तुम्हाला तिथे 1 मार्क मिळतील आणि मग नंतर दुसरा जो पॅराग्राफ आहे, दुसरा पॅराग्राफ टाकत असताना मग लिहा हसावं कसं सळसळत्या पानासारखं. झाडावर मग आपण इथं स्पष्टीकरण करणार आहोत. झाडावरची पाने जशी उत्साहाने सळसळतात तसंच माणसाने खळखळून हसावे, चैतन्यमय जीवन जगावे असा या ओळीचा अर्थ होतो. म्हणजे तुम्ही प्रस्ताव करत असताना कवितेचे नाव, या कवितेचे कवी, कवीने कवितेमध्ये अशा प्रकारची माहिती दिलेली आहे असं तुम्ही प्रस्तावना केली तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. नंतर स्पष्टीकरण लिहा झाडावरची पाने जशी उत्साहाने सळसळतात तसंच माणसाने खळखळून हसावे, चैतन्यमय जीवन जगावे असा या ओळीचा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला इथं 2 पैकी 2 मार्क मिळतील. नंतर इथं एका वाक्यात उत्तर लिहा विचारलेलं आहे. झाडाच्या मुळावर घाव घालल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असते? एका वाक्यात उत्तर लिहा. इथं काही 1 मार्कांचं आहे, इथे काही प्रस्तावना वगैरे काही करायची गरज नाही. इथं जे तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न लिहित असताना एक लक्षात ठेवायचं, जे विचारलं आहे तेच लिहायचं. म्हणजे झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय आहे? तर झाडाच्या मुळावर घाव घातले तर झाड ते मुळासकट सहज कटते. अशा प्रकारे इथं आपल्याला 2 मार्कांच्या आकलनकृती विचारलेल्या होत्या. नंतर तिसरा प्रश्न इथं तुम्हाला मी पहिले सांगितलं की कवितेचा अभ्यास करत असताना शब्दार्थ पाठ केले पाहिजे, कारण शब्दार्थ 2-2 मार्काला दोन्ही प्रश्नामध्ये उपप्रश्नामध्ये विचारले जातात. प्रश्न दुसरा अ मध्ये आणि प्रश्न दुसरा आ मध्ये. मध्ये शब्द आलेले होते पक्षी, पान, आयुष्य आणि दाह. पक्षी इथं या कवितेमध्ये त्याचा अर्थ खळग केलेला आहे. पान म्हणजे पर्ण, आयुष्य म्हणजे जीवन, बाहू म्हणजे हात. अशा प्रकारे तुम्ही 4 शब्दांचा योग्य अर्थ लिहिला तर तुम्हाला 2 मार्क इथं येतील. नंतर चौथा जो प्रश्न आहे 2 मार्कांचा तो म्हणजे काव्य सौंदर्याचा. काव्य सौंदर्य हा 2 मार्कांचा प्रश्न आहे आणि 2 मार्क तुम्हाला काव्य सौंदर्य लिहित असताना मिळालाच पाहिजे. कारण तुम्हाला कवितेच्या कोणतीही ओळ दिलेली असेल, उदाहरणार्थ बघा इथं, पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. नव्या
नवरीसारखं या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आता आपल्याला 2 मार्कांचा प्रश्न आहे. इथं मी डायरेक्ट ओळीचा अर्थ लिहिलेला आहे. परंतु तुम्हाला एका मार्कासाठी प्रस्तावना टाकावीच लागेल काव्य सौंदर्य लिहित असताना, की या कवितेचं नाव, या सुरुवात कशी करायची, की या कवितेचं नाव लिहा आणि कवितेचं नाव लिहिल्यानंतर या कवितेचे कवी जॉर्ज लोपिस याने या कवितेमध्ये हिरवगार झाडासारखं या कवितेचे कवी जॉर्ज लोपिस याने या कवितेमध्ये माणसाने आपलं आयुष्य झाडासारखं जगावं हा बहुमोल संदेश या कवितेमध्ये दिलेला आहे. आणि माणसाचं जीवन हे एक माणसाचं जीवन हे कशा प्रकारचं असावं याचं वर्णन यामध्ये कवी जॉर्ज लोपिस याने इथं सांगितलेलं आहे. मग दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही या ओळीचा अर्थ लिहा. दरवर्षी शिशिर ऋतूमध्ये झाडाची पाने झडतात, पानगळ होऊन झाड ओकेबोके होते, परंतु वसंत ऋतूतून पुन्हा झाडाला नवीन पालवी फुटतात. नवीन कोवळ्या लुसलुशीत पानांनी झाड बहरते, जणू ते नववधू सारखे नवीन वस्त्र धारण करते. नवीन कपड्यात सजलेली नवीन वधू हा नवीन जन्म असतो. मानवी आयुष्य झाडाप्रमाणेच आहे. माणसांच्या आयुष्यात सुख दुःखाचे ऋतू येतात जातात. दुःखाची पानगळ गेल्यानंतर पुन्हा त्याच्या आयुष्यात नवीन आशेची, समाधानाची सुखकर पालवी फुटते. म्हणून माणसाने जगताना झाडाचा आदर्श घ्यावा. पानझडीनंतर पालवी फुटते या जीवनदायी प्रेरणेमुळे ही ओक सत्यदर्शी ठरलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काव्यसौंदर्य लिहित असताना तुम्ही अशा प्रकारे जर लिहिलात, म्हणजे प्रस्तावना मी तुम्हाला सांगितलं की कोणती कवितेचं विचारलं गेलं तरी चालेल. कोणती कवितेचा अभ्यास करताना आपल्याला कवितेचं नाव, कवीचं नाव आणि कवितेचा परिचयाचा जो शेवटची जी ओळ आहे, ती शेवटची ओळ सगळ्या कवितेची तुम्ही पाठ करून घ्या. कारण आपल्याला काव्य सौंदर्य लिहित असताना, रसग्रहण करत असताना ती कवितेमधील जो काही शेवटचा उतार आहे परिचयाचा, कवी किंवा कवयित्रीचा परिचयाचा जो उतार आहे, तो उतार फार गरजेचा आहे. कारण त्या उतारामध्ये कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे कवीने हे आपल्याला दिलेलं असतं आणि ते लिहिल्यानंतर आपल्याला त्या ओळीचा अर्थ लिहिला तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतील. नंतर प्रश्न दुसरा आपल्याला 8 मार्कांचा आहे आणि या 8 मार्कांमध्ये आपल्याला 2 कविता दिलेल्या असतात. इथं स्वप्न करूया साकार आणि योगी सर्वकाळ सुखदाता या दोन्ही कविता दिलेल्या आहेत आणि या दोन्ही कवितेतील एका कवितेचा आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कृती सोडवायच्या आहेत. मग मी तुम्हाला पहिले सांगितलं की सगळ्या कवितेच्या नाव पाठ केलं तर तुम्हाला 1 मार्क मिळतील. आता आपण एक कृती प्रत्यक्ष सोडूया आणि कृती सोडत असताना उत्तर कशा प्रकारचे अपेक्षित आहे त्याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती घेऊया. बघा, पुढील 2 कवितेपैकी एका कवितेतील खालील मुद्द्याच्या आधारे कृती सोडवा. पहिली कविता आहे स्वप्न करूया साकार आणि या कवितेचे कवयित्री आहेत किशोरी पाठक. आता तुम्हाला मी सांगितलं की पहिला प्रश्न आपल्याला प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहायचं असतं आणि हे करत असताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहित असताना पूर्ण ओळीमध्ये लिहा की या कवितेचे कवी किशोरी पाठक आहे आणि कवितेच्या नावाला पण एकेरी अवतरण चिन्ह द्या आणि कवीच्या नावाला सुद्धा एकेरी अवतरण चिन्ह द्या. म्हणजे जो काही एक्झामिनर आहे तो पेपर चेक करणार आहे, तो पेपर चेक करणाऱ्याला वाटलं पाहिजे की या विद्यार्थ्याला मराठी विषयाचं ज्ञान, सखोल ज्ञान आहे आणि तो तुमचे मार्क कापण्याचा विचारच करणार नाही. त्यासाठी प्रस्तुत कवितेचे कवी, या कवितेचे कवी, कवितेचं नाव एकेरी अवतरण चिन्हात आणि या कवितेचे कवी किशोरी पाठक आहे. म्हणजे स्वप्न करूया साकार
या कवितेचे कवी किशोरी पाठक आहेत. म्हणजे स्वप्न करूया साकार या कवितेच्या नावाला एकेरी अवतरण चिन्ह आणि कवित्रीच्या नावाला सुद्धा एकेरी अवतरण चिन्ह द्या. दुसरा, प्रस्तुत कवितेचा विषय काय? आता तुम्हाला मी सांगितलं प्रस्तुत कवितेचा विषय हा कुठे असतो, तर आपल्या कवीचे आपण कवी किंवा कवित्रीचं जेव्हा आपण परिचय बघतो त्याच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तो विषय दिलेला असतो आणि तो विषय पाठ केला तर तुम्हाला इथं लिहायला सोपं जाईल. म्हणजे प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे? स्वप्न करूया साकार या कवितेचा विषय काय आहे की देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेतून रेखाटलेले आहे. मग तुम्हाला काव्य सौंदर्य लिहित असताना सुद्धा 1 मार्क कवितेचा विषय देणार आहे. कारण तिथे तुम्हाला प्रस्तावना टाकावं लागेल. कवितेचं नाव, कवीचं नाव आणि त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे तो पॅराग्राफ तुम्हाला लिहावा लागेल. मग स्पष्टीकरण लिहावं लागेल. असं लिहिलं तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. नंतर इथं सुद्धा विषय लिहित असताना सुद्धा तुम्हाला तो पॅराग्राफ टाकावा लागेल. म्हणजे तो तुम्हाला पॅराग्राफ पाठ केलेलाच फायदेशीर पडेल. नंतर या कवितेतून मिळणारा संदेश. आता या कवितेतून मिळणारा संदेश हा 2 मार्कांचा प्रश्न आहे. तर या देशभक्तीपर गीतात देशाची कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्व अधोरेखित केलेलं आहे. भारतीयांचा या मातीवरचा हक्क आहे आणि नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. तुम्हाला ही कविता का आवडली? हा प्रश्न लिहित असताना एक लक्षात ठेवायचं, कधीही पॉझिटिव्हली लिहायचं असतं, निगेटिव्ह लिहायचं नाही. तर पॉझिटिव्ह लिहित असताना तुम्हाला या कवितेतून तुम्हाला ही कविता का आवडली? जर तुम्ही कवितेचा विषय जरी लिहून टाकला तरी तुम्हाला 1 मार्क मिळतील. म्हणजे देशाचे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेतून रेखाटलेले आहे म्हणून ही कविता मला आवडली हे जरी लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. आणि नंतर त्याचं अजून काही तुम्हाला स्पष्टीकरण मी तुम्हाला वाचून दाखवलं तसं स्पष्टीकरण लिहिलं तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतीलच. आवडली आहे ती स्वप्न करूया साकार या कवितेचे कवित्री किशोरी पाठक यांनी या कवितेमध्ये उत्तर लिहित असताना 2 मार्काचं उत्तर लिहित असताना कवितेचं नाव, कवीचं नाव यायलाच पाहिजे. तर स्वप्न करूया साकार या कवितेचे कवित्री किशोरी पाठक यांनी या देशभक्तीपर गीतामध्ये नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कवीने मार्गदर्शन केलेलं आहे. हे करताना कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचा पुरस्कार केलेला आहे. नवीन पिढीसाठी नवी स्वप्न साकार करण्याचा विचार मांडणारी ही कविता आहे म्हणून ही कविता मला आवडली. म्हणून अशा प्रकारचं तुम्हाला कविता आवडण्याचे वा ना आवडण्याचे कारण तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आपण पाहिलं प्रश्न 5वा हा सुद्धा 2 मार्कांचा आहे. शब्दांचा अर्थ. कवितेमधील जे काही शब्द असतील ते सर्व शब्द तुम्ही पाठ करा. कोणतेही जरी शब्द आले तर तुम्हाला लिहिताना त्याचा त्रास होणार नाही. मग चक्र म्हणजे चाक, तेज म्हणजे प्रकाश, हस्त म्हणजे हात, अधिकार म्हणजे हक्क. अशा प्रकारे दुसरी कविता सुद्धा आपल्याला योगी सर्वकाळ सुद्धा संत एकनाथ महाराजांची ही कविता आहे. हा अभंग आहे आणि हा अभंग यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवित्रीचे नाव तुम्हाला लिहायचं आहे. संत एकनाथ महाराज कवितेचा विषय. संत एकनाथ महाराज यांनी या योगी सर्वकाळ सुद्धा या कवितेमध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केलेली आहे. पाण्यापेक्षा योगी पुरुष कसा श्रेष्ठ आहे याचं वर्णन केलेलं आहे. असं लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळणारच आहे. या कवितेतून मिळणारा संदेश काय आहे तो तुम्हाला संदेश मिळाला? योगी पुरुष हा तपस्या, ध्यान धारणा, आत्मज्ञान प्राप्त करत असतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनसामान्यांना श्रवण कीर्तनातून तो देत असतो. योगी पुरुषांच्या आत्मज्ञानाने माणसाची मने ही निस्वार्थ व निर्मळ होतात. म्हणून योगी पुरुषांच्या संगतीने संस्कारातील दुःखे निवारण करण्याचे आत्मिक बळ आणि मन शांती मिळते असा संदेश या कवितेतून मिळालेला आहे.
दुसरं, हा सुद्धा प्रश्न 2 मार्कांचा आहे आणि प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण काय? आपल्याला आवडण्याचे कारणच लिहावं लागेल, पॉझिटिव्ह लिहावं लागेल. मग ही कविता का आवडली? तर संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाण्याची तुलना केलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं की प्रस्तावना पाठ केलीच पाहिजे आणि नंतर लिहा की योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व या सांगितलेलं आहे. पाण्याने एका वेळेची ताण भागते, परंतु योगी पुरुषांच्या संपर्कात गेल्यानंतर मनुष्य सर्व आयुष्यभर सुखी समाधानी होतो आणि ही बाब संत एकनाथ महाराजांनी याने या कवितेमध्ये वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. म्हणून ही कविता मला आवडते. आता इथं 5वा जो प्रश्न आहे तो 2 गुणांचा आहे. इथं शब्दार्थ दिलाय. उदक म्हणजे पाणी, तृष्णा म्हणजे ताण, रसना म्हणजे जीभ, मेघ म्हणजे ढग. जी 5 कविता आपल्या पाठ्यपुस्तकाच्या 5 कविता आहेत, त्या 5 कवितेचे सविस्तर अभ्यास, शब्दार्थ, प्रस्तावना, कवीचं नाव अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा आहे. नंतर प्रश्न 3रा स्थूल वाचन. आपल्याला जगना कॅक्टसचं स्थूल वाचन जे आहे ते स्थूल वाचन परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही. उरलेले 3 स्थूल वाचन आहे. या 3 स्थूल वाचनावर 9 प्रश्न आहेत आणि 9 प्रश्नांपैकी आपल्याला प्रश्न 3रा मध्ये 3 प्रश्न विचारले जातात आणि त्या 3 प्रश्नांपैकी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची असतात. म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आपण जी काही 3 स्थूल वाचनावरील जे काही 9 प्रश्न आहेत ते 9चे 9 प्रश्न जशाच तसे पाठ करा, म्हणजे तुम्हाला 6 मार्क मिळायला इथं तुम्हाला मदत होईल. नंतर इथं प्रश्न बघा, सोमत अभिव्यक्ती कृती दिलेली आहे. आधी गेले मग सांगितले या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा. समर्थ इथं आपल्याला मी उत्तर लिहिलेलं आहे ते बघा. अशाच प्रकारे आदर्श उत्तर तुम्ही लिहायला पाहिजे आणि सोमतांची सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही पाठ केलीच पाहिजे. समर्थ रामदासाचे असे सुवचन आहे की आधी केले मग सांगितले, यातून फार मोठा मोलाचा संदेश संत रामदास दिलेला आहे. आपल्याला एक वाईट सवय असते, ती म्हणजे आपली कामे दुसऱ्यांनी करावी. आपल्या आशी प्रवृत्तीतून दे रे हरी पल खाट्यावरी अशी भावना स्पष्ट होणे गैर आहे. आपण परावलंबी न होता स्वतःची कामे स्वतः करण्याची जिद्द आपल्याला असायला हवी. आपण स्वतः आपली कामे करण्यात सक्षम असलो की आपण आपले उदाहरण दुसऱ्यांना दाखवू शकतो. स्वावलंबी होऊन आपली कामे आपण केली की दुसऱ्यांनाही विश्वास वाटतो. मग आपण दुसऱ्यांना आदर्शवत होतो. यालाच आधी केले मग सांगितले, असे या उक्तीचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहिलं पाहिजे. सूर्य आणि पंथी यांचा संवाद कशा प्रकारचे आहेत, या स्थूल वाचनामध्ये जी कविता आहे ती त्या कवितेच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे. सूर्य आणि पंथी यांचा संवाद कसा झालेला आहे ती स्वतःच्या कल्पनेने आपल्याला लिहायचं आहे. सूर्य काय म्हणतो, चला माझी मावळाची वेळ झाली, पण एक चिंता लागून राहिली की माझ्यानंतर या धरतीला कोण उजळेल. पंथी काय म्हणते, प्रणाम सूर्यदेवा. सूर्य म्हणतो, कोण ग तू? पंथी म्हणते, मी पंथी आहे. सूर्य, इथं कशी तू? पंथी म्हणते, तुमचं बोलणं ऐकलं आणि धावत आले. सूर्य म्हणतो, काम आहे का माझ्याकडं? पंथी म्हणते, माझं काहीच काम नाही, उरलेलं तुमचं काम मला करायचं आहे, करू का? सूर्य म्हणतो, काय करणार ग तू? पंथी म्हणते, तुम्ही गेल्यावर या धरतीला मी उजळत ठेवी. सूर्य म्हणतो, खरे की काय? तुझा प्रकाश तो केवढा? पंथी म्हणते, चिमुकला असला तरी प्रकाशच ना. तुमचाच वसा घेतलाय मी, स्वतः जळत दुसऱ्यांना उजेड देणे हे कर्तव्य मानते मी. सूर्य, होय रे बाळा, आज मी धन्य झालो, माझा आशीर्वाद आहे तुला. पंथी चरण स्पर्श करते, बाबा तुम्हाला.
अशा प्रकारे पंथी आणि सूर्य यांचा संवाद आपण पाहिला. आणि व्हेरी आय एम पी जो प्रश्न आहे, जी टीप आहे ती म्हणजे होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा हे याच्यावर आपल्याला टीप विचारली जाणार. आणि ती टीप कशी लिहायची बघा. डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणु संशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव अणु संशोधनातून केंद्राला दिले. BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. याचे व्यक्तिमत्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते. लेखकाने त्यांच्याबद्दल एक आठवण सांगितली. लेखक जेव्हा ट्रेनिंग स्कूलला शिकत असताना तिथे होमी भाभा 3-4 वेळा आले होते. मुला मुलींनी त्यांना विचारले की आम्हा सर्वांना पुरेल इतके काम आहे का. तेव्हा होमी भाभा म्हणाले की तुम्ही चिंता करू नका, तुम्ही सर्वजण संशोधन करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा, काय करायचे ते तुम्ही स्वतः ठरवा. या उद्गारातून होमी भाभा यांचा संशोधनाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला इथं दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, हे जे उत्तर आहेत स्थूलवाचनाचं प्रश्न तिसराचं, हे तुम्ही जशाच तसं पाठ करा. 9 प्रश्न आहेत आणि 6 मार्काला विचारला जाणार आहे. 9 प्रश्न आहेत, त्यापैकी 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील. 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायची आहेत आणि ती जशीच तशी 2 पॅराग्राफ मध्ये लिहिली तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. आता व्याकरण प्रश्न 4, भाषा अभ्यास. भाषा अभ्यासाचे 2 प्रकार आहेत, व्याकरण कृती आणि भाषिक घटक. व्याकरण कृती आपल्याला 8 मार्काला विचारली जाते आणि भाषिक कृती आपल्याला 8 मार्काला विचारली. त्यामध्ये आपण आता व्याकरण कृती आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कृती प्रश्न 14 मध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारला जातो की व्याकरण घटकावर आधारित कृती वाक्य. पहिला प्रश्न आहे की वाक्य ओळखा. आपल्याला परीक्षेमध्ये 4 वाक्य आहेत, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य. आता यामध्ये आपल्याला प्रश्नांची व्याख्याशी काही घेणं देणं नाही. आता इथं आपल्याला 2 मार्क कशी मिळतील हे तुम्ही लक्षात ठेवा. हे तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, आपण प्रश्नपत्रिका सोडवतोय, परंतु आपण परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला की इथं मला 2 मार्क कशी मिळतील. एक उदाहरण आपण इथं बघणार आहोत की तुझी शाळा कुठे आहे. आता आपल्याला विधानार्थी वाक्य म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय, उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय किंवा आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, याच्या व्याख्येशी काहीच आपल्याला घेणं देणं नाही, फक्त आपल्याला 2 मार्क पाहिजे. मग इथं बघा, तुझी शाळा कुठे आहे. इथं आपल्याला वाक्यामध्ये एक लक्षात ठेवायचं. आता इथं आपल्याला पहिलेच आपल्याला प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय की वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे, म्हणून आपण या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य, वरील वाक्य हे प्रश्नार्थक वाक्याचे आहे असं लिहिणार आहोत. आता दुसरा, दररोज शाळेत जा. आता तुम्हाला काय करायचंय ओळखत असताना की 4 वाक्याचे प्रकार आहेत. पहिले तुम्ही आता हे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवा 2 मिनिटासाठी. दररोज शाळेत जा हे उदाहरण आहे. मग या उदाहरण कोणत्या वाक्याचं आहे शोधताना एक लक्षात ठेवायची की पहिले वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे का, तर दररोज शाळेत जा या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह नाही, म्हणून हे प्रश्नार्थक वाक्याचे नाही. दुसरी आयडिया काय लावायची, तर या वाक्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स चिन्ह. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स चिन्ह इथं या वाक्यामध्ये आहे का, म्हणजे दररोज शाळेत जा, इथं उद्गारार्थक चिन्ह सुद्धा नाही, म्हणून हे उद्गारवाचक वाक्य सुद्धा नाही. आता प्रश्नार्थक वाक्य नाही, उद्गारार्थी वाक्य नाही. आता उरले आपले 2 प्रकार, विधानार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य ओळखत असताना एक लक्षात ठेवायचं, जो फुल स्टॉप आहे, जो पूर्णविराम दिलेला आहे, त्या पूर्णविरामाचा जो पहिला शब्द आहे तो जर क्रियादर्शक असेल, क्रियादर्शक म्हणजे काय, क्रिया दर्शवणारा शब्द जर असेल, म्हणजे जाणे, खाणे, झोपणे, पिणे, क्रिया, पळणे, जर क्रियादर्शक असेल तर तो वाक्य आज्ञार्थी वाक्याचं असतं. मग आता इथं या वाक्यामध्ये दररोज शाळेत जा, इथं प्रश्नार्थक चिन्ह नाहीये, उद्गारवाचक चिन्ह नाही. तिसरं आपण बघतोय की
फुल स्टॉपच्या पूर्णविरामाचा पहिला शब्द जा. काय आहे जा? जा म्हणजे काय? जाणे, जाण्याची क्रिया. मग जर फुल स्टॉपाच्या पहिला शब्द जर क्रियापद असेल तर सरळ लिहून टाकायचं की वरील वाक्य आज्ञार्थी वाक्याचं आहे. म्हणजे तुम्हाला माझं सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्हाला वाक्य ओळखा यामध्ये तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. पण कधी मिळेल? वाक्य वाचायचं आहे. त्यामध्ये पहिले बघायचं की प्रश्नचिन्ह आहे का? असेल तर लिहून टाकायचं की वरील वाक्य प्रश्नार्थक वाक्याचं आहे. उद्गारवाचक चिन्ह आहे का? म्हणजे उभी रेषा आणि खाली टिंब आहे का? जर असेल तर उद्गारवाचक वाक्याचं आहे. नसेल तर तिसरं जायचं. फुलस्टॉपाचा पहिला शब्द क्रियापद आहे का? जसं की दररोज शाळेत जा. जा म्हणजे जाणे. क्रियापद आहे. म्हणून हे जे उदाहरण आहे वरील वाक्य कशाचं आहे? आज्ञार्थी वाक्याचं आहे. आता आपण इथं उत्तरे लिहिलेले आहेत, सोडवलेले आहेत. मी तुम्हाला कसं ओळखायचं ते सांगितलं. पहिलं वाक्य आपलं प्रश्नार्थक वाक्य आहे. तुझी शाळा कुठं आहे? कुठे आहे म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. आणि दुसरं वाक्य दररोज शाळेत जा. जा म्हणजे जाणे. क्रियापद आहे म्हणून आज्ञार्थी वाक्य आहे. आता कंसातील सूचनेनुसार वाक्य बदली करा, रूपांतर करा. शिस्तीने वागावे. शिस्तीने वागावे. आता या वाक्याचं आपल्याला आज्ञार्थी वाक्य करायचं आहे. नंतर वागावे. इथं शिस्तीने वागावे आपल्याला विचारलेलं आहे. वाक्य रूपांतर करत असताना वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये. फक्त त्याच्या रचनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आणि आज्ञार्थी वाक्य करायचे. आज्ञार्थी वाक्य करत असताना मी तुम्हाला सांगितलं की फुल स्टॉपच्या पहिला शब्द क्रियापद यायला पाहिजे. आता त्या शिस्तीने वागावे सल्ला देतोय, पण शिस्तीने वागा म्हणजे वागणे. क्रिया चालू आहे वागण्याची. शिस्तीने वागा म्हणजे आज्ञार्थी वाक्य आपल्याला बनवता येईल. शिस्तीने वागावे या वाक्याचं आपण आज्ञार्थी वाक्य बनवलं की शिस्तीने वागा. दुसरा प्रश्न काय? पांढरा रंग कोणाला आवडत नाही. नाही म्हणजे नकारार्थी वाक्य आहे. या वाक्याचं विधानार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य आहे. तर याचा आपल्याला उद्गारार्थी करायचं म्हणजे उद्गारार्थक चिन्ह पण यायला पाहिजे, उद्गारवाचक शब्द पण यायला पाहिजे. पांढरा रंग कोणाला आवडत नाही म्हणजे आपल्याला वाक्य बदल करता येईल की सर्वांना आवडणारा रंग पांढरा आणि उद्गारवाचक चिन्ह आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. जर उद्गारवाचक चिन्ह लिहिलं नाही तर तुमचं तिथं अर्धा मार्क कापले जातील. दुसरं हे 4 मार्क झालं. वाक्य ओळखा आणि वाक्य परिवर्तन करा. आता आपल्याला पुढील 3 वाक्य प्रचाराचा 3 पैकी 2 वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अर्थ लिहिला तर तुम्हाला 1 मार्क मिळतील. वाक्यात उपयोग केला तर 1 मार्क मिळतील. आपल्याला 3 दिलेले असतील त्यापैकी आपल्याला 2 लिहायचे. मुठभर मांस चढणे, स्तुतीने हरून जाणे. मुठभर मांस चढणे, स्तुतीने हरून जाणे त्याला 1 मार्क असणार. रमेशच्या यशाचे आईने कौतुक केल्यामुळं त्याला त्याच्या अंगावर मुठभर मांस चढण्यासारखं वाटलं. हे वाक्यात उपयोग केलेलं आहे. त्याचा अर्थ पण लिहिलाय. चेहरा पडणे, शरम वाटणे, लाज वाटणे. चेहरा पडणे म्हणजे शरम वाटणे, लाज वाटणे त्याचा अर्थ झाला. त्याचा वाक्यात उपयोग केला. बाबांच्या ओरडण्यामुळं समीरचा चेहरा पडला. हे त्याचं वाक्यात उपयोग केलेला आहे. झुंबड उडणे, खूप गर्दी होणे. यात्रा बघण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली. अशा प्रकारे तुम्हाला वाक्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे 4 मार्काचा. दुसरं आपल्याला भाषा अभ्यासामध्ये 5 प्रकार आहेत. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, अनेक शब्दांचा एक शब्द. या 4 पैकी 5 प्रश्न आपल्याला विचारले जातात. 5 पैकी 4 प्रश्न आपल्याला विचारले जातात 4 मार्काला. आता इथं बघा शब्द संपत्तीमध्ये समानार्थी शब्द आहे. शाळा, विद्यालय, कविता, काव्य. नंतर हे 1 मार्काचं विचारलं जातं. विरुद्धार्थी शब्द नवीन, जुने, दाट, विरळ. 1 मार्काचा प्रश्न आहे. देवाचे अस्तित्व मानणारी व्यक्ती असती. वचन बदला. मिनिटे, मिनिट. बायका, बाई. 1 मार्काचा प्रश्न आहे. आता इथं अचूक शब्द ओळखा बघा. भुरळ, तिथं भुरळ, भुरल, भुरळ, भुरल. आता इथे 2 प्रश्न जे
शब्द आहे ते भुरळ केलेला आहे, पण जे दोन शब्द आहे ते भुरळ आहे, पण एका भुरळ शब्दाला पहिला उकार दिलेला आहे, तर तो चुकीचा आहे. आपल्याला भुरळ शब्द लिहित असताना आपण त्याचा दुसरा उकार लिहित असतो. वार्ताहर, वार्ताहर, वर्ताहर, वर्तहर अशा प्रकारे शब्द आहे. वार्ताहर जो पहिला शब्द आहे तो बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला अचूक शब्द बघून ओळखून तो तुम्हाला लिहायचा आहे. नंतर सगळ्यात सोपं जे चिन्हाचे जे 12 प्रकार आहेत, प्रश्नचिन्ह, अर्धविराम, अपूर्णविराम, सहयोग चिन्ह, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक वाक्य, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, हे जे काही 12 आहेत ते 12 चिन्ह आणि त्यांची नावं पाठ करा. कोणतेही चिन्ह तुम्हाला कधी कधी चिन्ह हे वाक्यामध्ये वापरलेले असते, तर प्रत्येक चिन्हांचं तुम्हाला लिहायचं नाव आणि चिन्ह लिहायचे. कधी कधी तुम्हाला चिन्ह दिलेले असते त्याच्या जोड्या लावायचे असतात, ज्याप्रमाणे आज आपल्याला आलेलं आहे प्रश्नमध्ये. प्रश्नचिन्हांचं समोर प्रश्नचिन्ह कसं आहे ते दिलेलं आहे, अर्धविराम दिलेला आहे, नंतर अपूर्ण विराम कशा प्रकारचे आहे, संयोग चिन्ह आडवी रेष दिलेले आहे. आता सगळ्यात म्हणजे आपल्याला जास्त मार्क मिळवून देणारा आणि पास करून देणारा जो प्रश्न आहे 24 मार्कांचा, तो म्हणजे आपल्याला उपयोजित लेखन. या उपयोजित लेखन हा 24 मार्कांचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपल्याला प्रश्न 5 पासून सुरू होतो. प्रश्न पहिला अ मध्ये आपल्याला पत्रलेखनाचा प्रश्न विचारला जातो आणि पत्रलेखनाचा प्रश्न आपल्याला दोन प्रकारे औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र दोन्ही पत्र हे दिलेले असतात. त्यापैकी तुम्हाला एक पत्र लिहायचे असतात आणि 6 मार्कांचा प्रश्न आहे. तर दोन्ही पत्र दिलेले असताना तुम्हाला एक जो सोपा वाटेल, जो तुम्हाला लिहिता येईल, तो पत्र लिहायचा आहे. यामध्ये पत्र लिहित असताना 3 मार्क तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. काय? तर प्रश्न वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे. प्रश्न वाचत असताना पत्र कोणी कोणास लिहिलं हे पहिले तुम्ही बघायचं आहे. जर तुम्हाला पत्र हे कोणी कोणास लिहिलेलं आहे हे जर तुम्हाला कळालं, तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. म्हणजे लिहिणाऱ्याचा दिनांक, लिहिणाऱ्याचं नाव, पत्ता, आपण ज्याला लिहितोय त्याचं नाव, पत्ता लिहिलं तिथे 1 मार्क मिळतील. आणि कोण लिहितोय खाली शेवटी त्याचं नाव, पत्ता आणि ईमेल आयडी लिहिलं तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. पत्र हे कोणी कोणास लिहिले ही गोष्ट तुम्ही अधोरेखित केली, लक्षात ठेवलं तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. नंतर पत्राचा विषय काय आहे, पत्राचा विषय काय आहे, तो विषय काय तो तुम्ही समजून घेतला. आणि अनौपचारिक पत्र लिहित आहे तर तुम्हाला औपचारिक पत्र लिहित आहे तर तुम्हाला विषय टाकणं गरजेचं आहे. तुम्ही विषय लिहिला म्हणजे तुम्हाला तिथे 1 मार्क मिळणार आहे. नंतर ह्या 6 पैकी तुम्हाला 3 मार्क मिळणं फार पत्रलेखनामध्ये सोपं आहे. पत्र कोणी कोणास लिहिलेलं आहे ते अधोरेखित करा आणि ते लिहा. आणि पत्राचा विषय काय तो समजून घ्या आणि मग पत्राच्या अनुषंगाने विषय समजून तुम्हाला मजकूर लिहायचा आहे. तुम्हाला मजकूर प्रश्नाला अनुसरून काय वाटतंय, कसं वाटतंय ते तुम्ही लिहा. कमीत कमी तुम्हाला 6 पैकी 3 मार्क मिळणं अपेक्षितच आहे. तर चला आपण आता पत्रलेखनाचा जो पहिला आहे तो समजून घेऊया. उपजित लेखन, पत्रलेखन. इथं पत्रलेखनामध्ये बघा प्रश्न काय दिलेला होता की उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणं. अभिनंदन पत्र हा अनौपचारिक असतो आणि स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची मागणी करणारे पत्र म्हणजे औपचारिक पत्र. आणि इथं आपण दोन्ही पत्र लिहिलेलं आहे. बघा पत्रलेखन लिहित असताना दिनांक टाकणं गरजेचं आहे. प्रतीमध्ये ज्याला आपल्याला पत्र लिहायचं आहे त्याचा नाव, त्याचा पत्ता लिहिणं गरजेचं आहे. आणि जर अभिनंदन करणार असाल तर आपण त्याच्यामध्ये महोदय, दरवर्षी 2 ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंती निमित्त आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण घेत असतो. म्हणून या वर्षी सुद्धा आपल्याला शालेय परिसर स्वच्छ करण्यासाठी आपल्या शाळेसाठी स्वच्छता सप्ताह आपण साजरा करणार आहोत. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छता हीच देशसेवा. बघा हे जे आहे ते अनौपचारिक पत्र आपण पहिले लिहितोय की आपण ज्याला पत्र लिहायचे त्याचं नाव, पत्ता लिहिलेला आहे आणि नंतर मजकूर लिहितोय. मजकूर लिहित असताना त्या विषयाला अनुसरून
एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, थोडं स्क्रीन शेअर करतो. फोन आल्या कारणाने स्क्रीन बॅक झालेली आहे. 2 मिनिटं. तर आपल्याला पत्र लेखन लिहित असताना अभिनंदन पत्र कोणतं आहे आणि औपचारिक पत्र कोणतं आहे आणि अनौपचारिक पत्र कोणतं आहे हे आपण लक्षात ठेवलं की आपल्याला पत्रलेखन तर पत्र लिहित असताना आपल्याला ते समजून आपण पहिले अनौपचारिक पत्र लिहित आहोत. माननीय मुख्याध्यापक आदर्श विद्यालय गोरेगाव, दरवर्षी त्यांना आपण महोदय दरवर्षी 2 ऑक्टोबर याला गांधी जयंती निमित्त आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात असतात. म्हणून यावर्षी शालेय परिसर स्वच्छ राहावा विषयाला अनुसरून आपला मजकूर पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रति लिहिला तर तुम्हाला 1 मार्क मिळतील आणि मजकूर लिहिला तर विषयाला अनुसरून तर तुम्हाला तिथं 4 मार्कापैकी 1-2 मार्क मिळतील. आणि ज्याला आपल्याला जो पत्र लिहितोय तुमचा आज्ञाधारक विद्यार्थी अबक आदर्श विद्यालय गोरेगाव आणि ईमेल आयडी लिहिणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही अनौपचारिक पत्र लिहायचं आहे. दुसरा जो पत्र आहे किंवा औपचारिक पत्रामध्ये काय असतो, विषय असतो. विषय काय आहे की आपल्याला शालेय स्वच्छतेसाठी लागणारी वस्तूची आपल्याला मागणी करायची आहे. मग आपण अभिनंदन केलं पहिले, आता मागणी करायची. मागणी करत असताना आपल्याला काय कोणाला पत्र लिहायचंय इथं या प्रश्नामध्ये आपल्याला पत्ता दिलेला नाही. म्हणून आपण प्रति वरिष्ठ सेवक आदर्श विद्यालय गोरेगाव मुंबई आपण लिहिलेलं आहे. आणि विषय स्वच्छतेसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करण्याबाबत अशा प्रकारे तुम्हाला विषय लिहायचा आहे. आणि विषय लिहून झाल्यानंतर विषयाला अनुसरून 2 पत्रापैकी कोणतेही एक पत्र लिहा. विषयाला अनुसरून तुम्हाला मजकूर लिहायचा आहे. मग इथं बघा, उपरोक्त विषयान्वये मी आपल्या विद्यालयातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थी प्रतिनिधी आहे आणि दरवर्षाप्रमाणे आपल्या शाळेमध्ये 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छता कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात संपूर्ण सप्ताह हा स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तरी आपल्या शाळेतील स्वच्छतेसाठी लागणाऱ्या साहित्याची आपण व्यवस्था करून द्यावी. यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पुढील प्रमाणे आहेत. मग आपल्याला कोणकोणत्या साहित्य लागणार आहे ते एकेका क्रमांकाने लिहायचे. त्याची संख्या किती आहे ती एकेका क्रमांकाने लिहायची आहे. आणि मग सदर साहित्य व्यवस्थित वापरून झाल्यावर परत करण्यात येईल याची विनंती करावी. आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तुमचा आज्ञाधारक अबक नंतर पत्ता आणि ईमेल आयडी लिहायला विसरू नका. आता आपल्याला याच्यामध्ये प्रश्न 5वा आला और आहे की 1/3 भाग सारांश करा. मग हा काय प्रश्न पहिला एचा जो पॅसेज दिलेला आहे तो पॅसेज तुम्हाला सारांश करायचा आहे. सारांश करताना खूप काही नियम आहेत. तर नियम आहेत, पण जर तुम्हाला पत्रलेखन लिहिता येत नसेल तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, जर मला 2 मार्क 6 पैकी 2 मार्क कशी मिळतील एवढी लक्षात ठेवायचं. त्यासाठी आपल्याला जो पॅराग्राफ दिला आहे त्या पॅराग्राफचा एक पूर्ण ओळी लिहायची. ओळ म्हणजे कशी की सुरुवातीपासून तो फुल स्टॉप पर्यंत लिहायची. नंतर त्या फुल स्टॉप पासून तर पुढच्या फुल स्टॉप पर्यंतची ओळी सोडून द्यायची. असं एक ओळ सोडायची, एक ओळ लिहायची. असं तुम्ही जरी लिहिलं तरी तुम्हाला 2-3 मार्क 1/3 भाग सारांश करामध्ये मिळतील. आता प्रश्न दुसरा आ, खालील कृती सोडवा. 3 कृती दिलेल्या असतात, त्यापैकी 2 कृती सोडायच्या असतात. त्यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन यापैकी आपल्याला 2 कृती सोडायच्या आहेत. बघा, जाहिरात बनवत असताना इथं आपल्याला दिलेलं आहे सुट्टीमधील योग शिबिर. सुट्टीमधील योग शिबिर आपल्याला आयोजन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला जाहिरात बनवायची आहे. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये रस्त्याने जात असताना पेपरामध्ये अनेक जाहिराती वाचतो. त्या जाहिराती कशा असतात, मोजक्या शब्दात आकर्षक योग्य शब्दांची निवड करून ती जाहिरात बनवलेली असते. योग्य शब्द कसे काय,
आता योग शिबिर आहे, ते योग शिबिराला अनुसरून वाक्य काय? योग शिबिर म्हणजे त्याला अनुसरून वाक्य काय? आरोग्यम धन संपदा. अशा प्रकारच्या वाक्याने आपण सुरुवात करणार आहे. वाळके शक्ती व्यायामशाळा, प्राध्यापक विशाल वाळके यांची व्यायामशाळा व व्यायाम ही आरोग्यदायी गुरुकिल्ली आणि आमची वैशिष्ट्ये, पत्ता, वेळ अशा प्रकारची जर जाहिरात बनवली तर तुम्हाला या जाहिरातीमध्ये 5 पैकी 3-4 मार्क आरामात मिळतील. नाव लिहायचंय, पत्ता लिहायला विसरू नका, वेळ लिहायला विसरू नका आणि तुम्ही काय काय फॅसिलिटी देणार आहात? तुमची जाहिरातीचं वैशिष्ट्य काय आहे? ते तुम्ही वैशिष्ट्य 4-5 शब्द याच्यामध्ये लिहा. की जेणेकरून तुम्हाला वैशिष्ट्याला कमीत कमी 2 मार्क असतात. मग तुम्ही वैशिष्ट्याला योग्य लिहिलं तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. तुम्ही योग्य शब्दांची निवड केलेली आहे, योग्य वाक्य लिहिलेलं आहे, त्याला 1 मार्क मिळणार. वेळ वगैरे, पत्ता वगैरे व्यवस्थित दिला तर तुम्हाला तिथं कमीत कमी 5 पैकी तुम्हाला 3 मार्क आरामात मिळतील. नंतर आपल्याला प्रश्न 5वा आ मध्ये दुसरा जो विचारलेला आहे तो म्हणजे तुमच्या शाळेतील वार्षिक क्रीडा महोत्सव याविषयी तुम्हाला बातमी लिहायची आहे. आता इथं आपल्याला वार्षिक क्रीडा महोत्सवाविषयी बातमी विचारलेली आहे. इथं कोणत्याही प्रकारे बातमी विचारली जाऊ शकते. मग तुम्हाला काय करा, बातमीचं नाव, ठिकाण, दिनांक, प्रतिनिधी आणि मग त्या विषयाला अनुसरून तुम्हाला बातमी लिहायची आहे. आता इथं आपण बघा, दिनांक 9 डिसेंबर 2019 जळगाव आणि काल दिनांक म्हणजे 9 डिसेंबरला ती पेपरात आलेली आहे, पण कार्यक्रम कधी झालेला आहे 8 डिसेंबरला. मग 8 डिसेंबर 2019 आदर्श विद्या मंदिर जळगाव येथे 19-20 या वर्षी शैक्षणिक वर्षाचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन श्रीमती कविता राऊत यांनी केले. तसेच त्यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून विजेत्या विद्यार्थ्यांचं बक्षीस म्हणजे एकंदर कार्यक्रम कसा झाला त्या कार्यक्रमाची माहिती त्या बातमीमध्ये द्यायची. मग त्या बक्षीस समारंभ त्या अध्यक्षाने केलाय, त्या अध्यक्षाने विद्यार्थ्यांना कोणत्या कशा प्रकारे उपदेश केलेला आहे, कशा प्रकारे भाषण केलंय आणि विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये कशा प्रकारची प्रगती करावी, त्या भाषणामध्ये त्यांनी काय काय सांगितले, या सर्व व्यवस्थित तुम्ही सविस्तर लिहायला पाहिजे. सविस्तर म्हणजे 50-60 शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये. नंतर आपल्याला कथा लेखनाचे भरपूर प्रकार आहेत. शब्दावर कथा लिहिणं, नंतर मुद्द्यावर कथा लिहिणं किंवा रिकाम्या जागा दिलेल्या असतात त्याच्यावर कथा लिहिणं किंवा सुरुवातीचा भाग दिलेला असतो, उत्तरार्ध भाग लिहायचा असतो कथेमध्ये. कधी कधी उत्तरार्ध भाग दिला असेल तर सुरुवातीचा भाग लिहायचा असतो. कधी कधी विषयाला अनुसरून आपल्याला कथा लिहायची असते. आता इथे विषय दिलेले आहेत, अशी झाली फजिती. मग मी इथं एक तुम्हाला अशी झाली फजिती जी कथा आहे ती कथा मी इथं लिहिलेली आहे आणि ती कथा एका जंगलात एक झाडावर एक कावळा राहत असे. जंगलात बघा, कथा लिहिण्याचे नियम पण आहेत. कथा ही भूतकाळात असली पाहिजे. मग एका जंगलात एक झाडावर एक कावळा राहत असे. जंगलात भटकंती करून जे मिळेल त्यावर तो आपली उपजीविका करीत होता. एके दिवशी संबंध जंगल पालथे घातले तरी त्याला काहीच खायला मिळाले नाही. उन्हात भटकत त्याने बरीच शोधाशोध केली पण खायला काही मिळाले नाही. शेवटी तो जंगलाबाहेर आला. तिथे काही घराची वस्ती होती. भुकेने व्याकुळ झालेला कावळा वस्तीच्या भोवती गिरट्या घालू लागला. काव काव असंही आता तोंडून फुटत नव्हतं. तितक्यात एका घराच्या खिडकीत त्याला एक भाकरीचा तुकडा दिसला. त्याने लगोलग ती झडप घालून तो मिळवला. मोठ्या आनंदाने तो जंगलाच्या दिशेने उडू लागला. जंगलात नेहमीच्या झाडावर बसून भाकरीचा तुकडा खायला सुरुवात करणार तितक्यात एक कोल्हा तिथे आला. कोल्ह्याने आज जंगलाला प्रदक्षिणा घातली असली तरी त्याला खायला काही मिळाले नव्हते. तोही भुकेला होता. त्याने अशा असाधीपणाने कावळ्याच्या चोचीतल्या भाकरीच्या तुकडे बघितले व एक शक्कल लढवली. कोल्हा झाडाखाली उभा राहिला व कावळ्याची स्तुती करू लागला. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तुम्हाला तात्पर्य लिहायचं आहे. 5 मार्कांची कथालेखन तुम्हाला इथं विचारलेलं आहे. मग 5 मार्काचं कथालेखन लिहित असताना इथं तुम्हाला कथेच्या नावावरून कथा लिहायची होती. पण कधी कधी कथेचं नाव नसेल तर तुम्हाला कथेचं नाव लिहायचंय.
कथा मोठी करून लिहायची 50-60 शब्दात, नंतर तुम्हाला त्या कथेमध्ये काय तात्पर्य आहे, तुम्हाला काय शिकायला मिळाले आहे, ते तात्पर्य लिहायचं लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही कथेचं योग्य नाव दिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळाले आणि तात्पर्य लिहिलं तर 1 मार्क मिळाला. म्हणजे 2 मार्क तुम्हाला कथेमध्ये कमीत कमी 2 मार्क 5 पैकी तुम्हाला मिळतील. यासाठी कथेला योग्य नाव द्या, कथा भूतकाळात लिहा, कथेमध्ये जे काही मुद्दे दिले असतील ते मुद्दे एकमेकांशी सांगड घाला, मुद्दे जे आहेत ते क्रमाने लिहा. अशा प्रकारे तुम्ही कथा लिहिली तर तुम्हाला 5 पैकी कमीत कमी 3-4 मार्क आरामात मिळतील. तात्पर्य लिहायला विसरू नका, कारण तात्पर्याला 1 मार्क असतो. नंतर आपला प्रश्न 5वा ई. आपल्याला निबंधाचे 3 प्रकार आहेत. निबंधाचे 3 प्रकार आहेत. निबंधाचे 3 प्रकार आहेत. 3 प्रकार कोणते? प्रसंग आणि वैचारिक निबंध. हे 3 प्रकार आहेत आणि या 3 प्रकारांपैकी तुम्हाला एका प्रकाराचा निबंध लिहायचा आहे. प्रसंग लेखन म्हणजे काय? प्रसंग म्हणजे घटना, प्रसंग. तुम्ही जो काही घटना पाहिली, जो काही प्रसंग पाहिलेला असाल, त्या घटनेचा, त्या प्रसंगाचा तुम्ही हुबेहूब वर्णन करा आणि हुबेहूब वर्णन करा, तरच तुम्हाला या निबंधामध्ये चांगले मार्क मिळतील. निबंध प्रसंग लेखन लिहित असताना समजा तुम्ही एखादा प्रसंग निबंधामध्ये प्रसंग तुम्ही स्वतः तो प्रसंग पाहिलेला आहात, स्वतः तुम्ही ती घटना पाहिलेली आहात, असं हुबेहूब वर्णन त्या निबंधामध्ये यायला पाहिजे. म्हणजे महापुराचे थैमान हा निबंध आला तर हे निबंध लिहित असताना तुम्ही जे काही महापूर पाहिलेला असाल त्या महापुराचं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला ते वर्णन 1.5 पेज मध्ये तुम्हाला 100 ते 120 शब्दात लिहायचे. मग पावसाला सुरुवात कशी झाली, त्यावेळेस वातावरण काय होतं, पाऊस कसा पडला, पाऊस पडल्यानंतर पावसाने जेव्हा जोर घेतला, पाऊस जास्त प्रमाणात पडायला लागला आणि पाऊस जास्त प्रमाणात पडत असताना महापूर आल्यानंतर त्या महापुराचा परिणाम काय झाला, जीवितहानी कशा प्रकारे झाली, घरे कशी पडली, लोकांचा कशा प्रकारे त्रास झाला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तो जो प्रसंग तुम्ही पाहिला त्या प्रसंगाचं तुम्हाला हुबेहूब वर्णन करायचं आहे. त्याच निबंधाला प्रसंग लेखन असे म्हणतात. मग प्रसंग लेखनामध्ये तुम्हाला इथं महापुराचे थैमान आलेले आहे. मग कशा प्रकारे ते तुम्ही जो काही प्रसंग पाहिला त्या प्रसंगात तुम्ही वर्णन करा. दुसरं आत्मकथन निबंध. आत्मकथन म्हणजे जो काही आत्मकथन आलेलं आहे त्या आत्मकथनाचं तुम्हाला त्याच्या रूपामध्ये जावं लागेल. त्याच्या भावना, त्याचे विचार, त्याच्या काही कल्पना आहेत, त्या कल्पनेच्या, भावनेचं, त्याच्या सुख दुःखाचं वर्णन तुम्हाला आत्मकथन निबंध लिहित असताना करावं लागेल. म्हणजे बगीचाचे आत्मकथन. मग बगीचा या रूपामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष तिथं त्या रूपात जावं लागेल आणि तुम्ही बगीचा मध्ये गेलात, तुम्ही बगीचा आहात. मग तुम्ही बगीचा असताना तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं कशा प्रकारे स्वागत करतात, म्हणजे त्या बगीचेमध्ये आकर्षक असा बोर्ड असेल. मग जरा लक्षपूर्वक पहा माझ्याकडं, म्हणजे एखादा बोर्ड लिहिले असेल तर बोर्ड त्या येणाऱ्या जाणाऱ्याचं लक्ष आपल्याकडे कशा प्रकारे खेचून घेईल, तसं तुम्ही स्वागत करत आहात. तुम्ही बगीचा आहात आणि तुम्ही स्वागत करत आहात असा तुम्ही लिहा. मग त्या बगीचेमध्ये औषधी वनस्पती कशा प्रकारे आहेत, रंगीबेरंगी फुले कशा प्रकारे आहेत, पक्षी, कीटक, फुलपाखरे कशा प्रकारे आहेत. नंतर प्रत्येक मुद्द्यांचं तुम्हाला वर्णन करायचं आहे. पण वर्णन करत असताना कसं की तुम्ही प्रत्यक्ष त्या भूमिकेत आहात, ती भूमिका तुम्ही पार पाडतात आणि तुम्हाला वाटणारं सुख दुःख जे काय ते तुम्ही लिहायचं आहे. आणि बागेची निगा कशी राखणार, स्वच्छता, खाद्यपदार्थ कशा प्रकारे लोक फेकतात, त्यामध्ये तुमची भावना काय, विचार काय, ते तुम्ही लिहायचे आहेत. नंतर तिसरा जो प्रश्न आहे तो वैचारिक लेखन. वैचारिक लेखनामध्ये तुम्हाला
तुमच्या विचाराला चालना देणारा प्रश्न आहे. तुम्हाला त्या विषयाविषयी काय वाटतं? तुमचे विचार, तुमची कल्पना, तुमची आयडिया तिथे लिहायची. इथं बघा, पाणी हेच जीवन आहे. आपल्या जीवनामध्ये पाण्याचं स्थान काय? पाणी महत्वाचं काय? पाण्याशिवाय मनुष्य जगू शकतो का? म्हणजे एकंदर तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही या निबंधामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिका कृती आराखडा जो सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आहे, या सराव प्रश्नपत्रिका कृती आराखड्यासोबतच आपण कोणता प्रश्न कसा लिहायचा, कसा सोडवायचा, आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील हे मी माझ्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या तुम्हाला जर काही शंका असतील students, if you have any doubts, any queries, please raise your hands. कोणाला काही समस्या असतील तर त्यांनी विचारू शकता. Students, if you have any doubts, raise your hands and just clear the doubt. Sahana, Yes, unmute yourself. Sahana, unmute yourself and ask your doubt. हेलो सर. बेटा पूछ बेटा, क्या डाउट है? शाहना. सर हेलो सर, पहले से पीपीटी भी भेजो ना. अच्छा, पीपीटी भेजना है. ठीक है, मैं सर को शेयर करता हूँ, सर आपको दे देंगे. हाँ Sahana, you will get that PPT afterwards. Now if you have any doubt, you can ask. ओके सर. थैंक यू बेटा. नेक्स्ट. Okay, any other students? If you have any doubt, any queries, raise your hand. Tanisha, unmute yourself. Tanisha, ask your doubt. सर वापस से पीडीएफ बताओ ना जरा. अरे बेटा, पीडीएफ मैं सर को भेज, क्योंकि पीडीएफ मुझे पूरा बैग जाना पड़ेगा और आपको पीडीएफ दिखाना कोई फायदा नहीं है, क्योंकि उसका स्पष्टीकरण करना पड़ेगा. Tanisha, that PPT will be shared in your group, so you will get that all the answers. No need of worrying about that. ओके सर. Okay sir, wind up करूया. Yes sir.